जुन्नर तालुक्यातल्या कुरण गावामध्ये मी आता आलेलो आहे आणि मी ज्या घरामध्ये बसलो आहे ते घर आहे किशोरी नवले आणि त्यांच्या पतीचं. इकडं बाजूला बसले ते किशोरी नवले आहेत. आणि तुमचं नाव सांगा. नारायण अर्जुन नवले. नारायण अर्जुन नवले हे जे काय आहेत दादा, त्यांच्याकडं पाहून तुम्हाला अनुभव आला असेल का? अतिशय भोळे आहेत, साधे आहेत आणि सगळा कुटुंबाचा जो गाडा चालवत आहेत तर त्या किशोरी ताई आहेत. FIR नोंदवली होती, ती FIR आहे. बरीच कागदपत्र आहेत. की काय घडले ते जाणून घ्यायची मला देखील इच्छा आहे, तुम्ही देखील जाणून घ्या. ताई, पती असेच आहेत लग्नापासून असेच. मी लई संघर्ष केला आहे, दुःखासंग भरपूर संघर्ष केला आहे. कारण मी लई दुःखातून दिवस काढलेले. असं नव्हतं व्हायला पाहिजे. त्यांनी गोड बोलून आमची खोड मोडली. आमच्या घरी येऊन आमचंच खाऊन चहा पाणी पिऊन आमच्या घरी जेवून, आणि सगळं त्याला माहीत आहे घरात कुठं काय सगळं त्यांनी पाहिलेलं आहे. तो आहे ना अचानक यायचा. कपाटातून सुद्धा पहिले 10,000 गेले ना, मी कपाटातून पैसे ठेवीत होते तर तो अचानक आला. त्याने पैसे ठेवलेले पाहिलेले पहिल्यांदा. पण तो एवढा गोड बोलायचा ना, नेहमी घरी यायचा. मी म्हटलं तो असं करू शकत नाही. कुठं जायचं आहे, काय करायचं आहे, दिसाड फोन करायचा, आज कुठं जायचं आहे, उद्या कुठं जायचं आहे, असं तो फोन करून विचारायचा. आणि त्याच्यानंतर बेन आलेलं त्याला माहिती होतं आता हे ऊस लावायला गेले ते काही दिवसभर घरी येणार नाही. पाणी बिनी भरीत असलं माझं एकतरी राऊंड घरी व्हायचा दुपारचा. पण त्या दिवशी ऊस लावायला बाया असल्यामुळं मी घरी आलेच नाही. आणि त्यांनी काय केलं, दुपारच्या वेळेस तो त्याच्या सासूच्या माहितीवरून आला, इकडं खाली गेला गाडीवर. ती गाडी परत येऊन घरापाशी गाडी लावली आणि तो इकडून गोठ्याच्या दरवाजानी आतमध्ये पाठीमागून घुसला. आणि तिकडं त्याला त्या दुधाच्या बादलीखाली चावी होती, सगळं माहीत होतं त्याला घरातलं. चोरी झाली तेव्हा तुमच्या घरात टाळा होता का कडी होती? कुलूप होतं. कुलूप लावून गेलते? कुलूप लावून शेतावर गेलतो. 10:30 वाजता बाया येतात त्या टायमिंगला. हां. आणि त्या टायमिंगला आम्ही शेती गेलो. तो आहे ना म्हणतो मी सासूच्या मैतीला गेलो, मला दुःख आहे का नाही. तो मैतीवरून आलीला खाली गेला, परत वर आला गाडी लावून. परत त्यांनी गोठ्यातून घुसला. त्याला माहीत होतं आम्ही सगळी शेती घरी कोणच नाही आज. त्या संधीचा त्यांनी गैरफायदा घेतला. गोठ्याचा दरवाजा उघडला, तो आतमध्ये गेला, कुलूप उघडलं आणि परत बेड बसून त्यांनी ना ती पिटी उचकली. त्याला माहिती होतं का चावी तिथे? सगळं माहिती आहे त्याला टोटल घरातलं. त्याच्यामुळे त्यांनी ते केले. तो खोटं बोलतोय, पार एवढं खोटं बोलतोय. आणि त्याची बायकोसुद्धा आहे ना एवढी घाणरडी आहे. 5वायला 1 नंबर आहे, नवरा चोरटा, आणि ती 5वायला 1 नंबर आहे चोऱ्या. बरं, ऐका व्यवस्थित आपण घेऊया माहिती. म्हणजे कुलूप काय तोडलेलं नाही, कुलूप उघडलंय, परत लावून ठेवलं. परत कुलूप लावलं आणि चावी कुठे ठेवली? जिथं होती तिथंच परत सगळं तिथं केलंय त्यांनी. बरं, मग तुम्ही घरामध्ये आले, चावी ओपन केली, कुलूप ओपन केलं, आतमध्ये आले, काय पाहिलं तुम्ही? काहीच नव्हतं, सगळं आवरलेलं होतं. पर जिथं तिथं. मग दुसऱ्या दिवशी मी परत आम्हाला शेतावर येतं. आम्ही पर अंधार पडल्या आलो त्या दिवशी संध्याकाळी. दुसऱ्या दिवशी परत शेतावर जायचं. मी शेतावर गेले परत. एवढं डोक्यातच नाही आलं काय झालं असं घरात. दुसऱ्या दिवशी मी परत शेती गेले, ते राहिलेलं 2-3 साऱ्या लावल्या. परत आले, ते बँडन ते घ्यायचं होतं म्हणून मी पैसे बघायला गेले. तिथून पुढं तपास झाला त्याचा सगळ्याचा. पीटी पाहायला गेले तर पीटीच नाही. मी म्हणलं सिद्धेशला, म्हणलं बाळा आपल्या घरात काहीतरी चोरी केली कुणीतरी. आणि मग डोक्यात आलं, म्हणलं हा भाडकाव माझ्याकडे गावात असा तिरक्या नजरेनं बघत होता. तो काही बोलला नाही. इतर वेळेला तो चांगला बोलतो पण तो बोललाच नाही. तेव्हापासून माझा त्याच्यावर संशय. त्यानेच केलेलं आहे सगळं, त्याला माहिती पार घरातलं. म्हणजे त्याचं एकदम पहिला वागण्याची पद्धत त्या दिवशीची तुम्हाला फरक जाणवला? हा, फरक जाणवलं. त्याच्यामुळे मी त्याच्यावर असं नाही बळच कोणच्या आळ नाही घेणार मी. तुमची पेटी, त्यातले दागिने, याची किंवा कुलूपची चावी कुठे होता हे किती लोकांना माहिती? त्यालाच माहिती होतं. तो अचानक घरात यायचा. आता आम्ही आतमध्ये हा दरवाजा उघडायचा, तो अचानक यायचा डायरेक्ट पार किचनपर्यंत. आम्ही काय त्याला बोलवत नव्हतं. आणि तो इकडचा दरवाजा लोटलेला असला का गोठ्याकडून आले होतं, किचनमध्येच निघणार ना, कुठं पण निघणार. ती एवढं थारा दुसऱ्या व्यक्तीला द्यायचं काय कारण? तो नेहमी यायचा आमच्या घरात पहिल्यापासून. आम्हाला एवढं माहीतच नव्हतं. 7-8 वर्ष येत होता आमच्याकडं. तो एवढं हे करीन असं माहीतच नाही ना. हे सगळं झाल्यावर लोक म्हणायला लागले मदत वगैरे करायचं का तुम्हाला? काही औषध बिषध, म्हणजे तो म्हणायचा मी चाललोय कारखान्यावर, द्या पैसे, तुम्हाला औषध आणायचे असेल तर देतो आणून, असा बोलायचा तो. मग आता तुम्हाला हे घडल्यानंतर तुम्ही एक फिर्याद नोंदवली अज्ञात व्यक्तीच्या विरोधात, बरोबर? परंतु संशय तुमचा त्याच्यावरच आहे. त्यानेच केलेलं आहे. कारण 100% मला अंदाजे दुसरं कोणी करणारच नाही. कारण तो येत नव्हता तर आमच्या घरातला सुतळीचा तोडा सुद्धा बाजूला गेला नाही कुठं. आणि सगळं त्यानेच केलंय. पण ती बाई ना ती झाकण घालती नवऱ्यावर, दुसरं काहीच नाही.
तुम्ही त्यांना विचारायचा प्रयत्न केला का बाबा तुम्ही घेतलंय का काय केलंय? मग मस्त वेळा विचारायचा प्रयत्न केला. तो म्हणतो माझ्या गळ्यात माळ आहे, कपाळाला टिळा आहे, मी खोटं बोलणार नाही. मी माळाची सुद्धा खोटी शपथ घेतोय. एवढा माणूस हे येतो. तुमच्या घरातून यापूर्वी काही वस्तू वगैरे चोरल्या गेल्या होत्या का? किरकोळ कारकोळ काय? किरकोळ नाही. पहिले 10,000 रुपये गेले. एकदा त्यांनी औषधं आणलं, आमच्या नावावर मांडून ठेवलं होतं. आमचा गहू पण नव्हता. तुम्हाला म्हटले ते गावाचं बिल त्यांनी 3,000ची औषधं आमच्या नावावर मांडून ठेवलेली. मी ते दुकानवाल्याला फोन केला, म्हटलं मी पैसे दिल्याशिवाय उधार औषधं नेलेलीच नाही, ते बिल त्यांचंच असन, त्याला फोन करते मी. म्हणजे तुमचं हे आणायच्या बहाण्याने त्यांनी स्वतः विकत घेतलं ते काय औषधं, पण बिल मात्र लिहिलं उसनवारीवर तुमचं नाव. आणि त्या दुकानदाराने तुम्हाला फोन केला का तुमचे पैसे ते द्या आमचे? मग त्यावेळेस उघडकीच झालं. पण काय म्हटलं तो म्हणलं झालं असं चुकून, मी देतो असा म्हटला त्यावेळेला. पण अच्छा, तुम्ही मग तेव्हाच मग जरा जपून राहायचं होतं ना. जपून म्हणजे अहो त्याची ईन आहे ना ती हिराबाई म्हणून, ती 10,000 रुपये गेले. तेव्हाच मी त्याला म्हटले तुझ्याशिवाय काम नाही. तर ती म्हणती नाही तो नाही घेणार, असं नाही तसं नाही. तिने लई हे केलं त्यावेळेला. आणि मी ती 5-6 महिने त्याच्या संग बोलत पण नव्हते. पण तो आहे ना परत आला, पाया पडायला लागला, मी केलंच नाही. तो स्वतःहून परत बोलायला लागला 6 महिने. 10,000चा विषय झाल्याच्या नंतर मी नव्हते बोलत. बस संशय घेतलंय तर परत यायला नाही पाहिजे ना. आपल्याला संशय घेतलंय नाही 10,000. यायला पाहिजे ना, पण त्याला ती संधी साधायची होती. अजून मोठा गुन्हा करायचा होता भाडकावला, दुसरं काय नव्हतं करायचं. त्याला आहे ना हे डोक्यातच होतं, त्या पिटीत काहीतरी डाग असणार ते माझ्या अंगावर त्यांनी कधीतरी पाहिलेले आणि त्याला ते न्यायचेच होते, म्हणून त्याने एवढं हे केलं. पीटीच गायब केली. कागदपत्र होते, मग त्याच्यावरती बोटाचे ठसे बिशे पोलिसांच्या हाती लागला. असं तो पहिल्यापासूनच चोरटा आहे. त्यांनी बरोबर सगळं गायब करून टाकलं. पहिल्यापासून चोरटा आहे म्हणजे काय? तो पहिला माथडी कामगारमध्ये होता मुंबईला. तो पहिल्यापासून असा करतोय. लोक असे सांगतात बाहेरून. आता म्हटलं तुम्ही पहिलं नाही सांगितलं, आता काय सांगून उपयोगी? तेव्हा मला थोडं सावध करायचं ना. काम काय करतो तो काय मंदिरापाशी बसतो. गुलछडी होती पहिला, फुलत बिलं तोडायचा. आणि बायको कामाला गेली का याची त्याची दारच टिपायचा. आता टोटल 3 तोळ्याचं काय मंगळसूत्र आणि 1 तोळ्याचं कानातलं झुमकं कुठे गेले? 4 तोळे. म्हणजे आता 1.5 लाखाने हिशोब केला तर 6 लाख रुपये तुमचे गेलेत. 6 लाख रुपये गेले. ते एवढे मला आता कमवणं पण ते कधी होणारच नाही माझ्या याच्यामध्ये. पण ती काय करतात? काय नाही करते ते, फक्त गाया बघतात. तिकडं पाऊस झाला तर तिकडं वरती चारायला नेतात, नाही तर घरी असले तर त्यांना खायला घालतात, पाणी पाजतात. त्याच्या व्यतिरिक्त ते काहीच काम करते नाही. सगळं मलाच बघायला लागते. व्यवहार काय कळतं का? काहीच नाही, सगळं मलाच बघायचं. कोणचं द्यायचं घ्यायचं सगळं मला बघायला लागतं. काही समजत नाही. प्रयत्न करून पण काय उपयोग? म्हणजे नाही, काहीच नाही करते ते, सगळं मलाच करायला लागतं. त्यात घरातले माणसं पण आहे ना, कारण ते आम्हाला साथ नाही देते. ज्याने चोरी केली त्याला साथ देतात. तुम्ही खोटं दागिनं घातलेत आता? खोटं नाही, माझ्या मुलीचं येते. तिला देखावलं नाही. ती अक्षरशः पार गळ्यात येऊन पडली, रडली. ती मला म्हणली ते सोडून द्या, आम्हाला आई पाहिजे, दागिन्यांपेक्षा आई महत्त्वाची आम्हाला, म्हणून तिचं येते. माझं नाही काही कानातलं पण. दागिने आई कशी दिसेल म्हणून तिने दिलं तुम्हाला? तू चांगली दिसतच नाही म्हटली. पोलिसांना सांगितल्यावर काय पोलिसांनी कारवाई केली का? त्याला घेतलं का ताब्यात? काय चौकशी केली का? काहीच नाही केली. त्याला फक्त एकदा पीटी भेटली ना, त्यावेळेला 2-3 फटके मारले असेल. संध्याकाळची वेळ ती. ते मला म्हटले तुम्ही येशाल का? म्हटलं मी नाही रात्रीची येऊ शकत, मी एकटी परत कशी येणार रात्रीची इकडं. त्याच्यामुळे मी गेले नाही ती संध्याकाळी. तो कबूल नाही झाला का पोलिसांना? नाही झालं कबूल. त्यांनीच घेतलंय कशावरून मग? त्यांनीच घेतलेलं आहे. तो खोटं बोलतोय आणि त्याची बायको मध्ये त्या दिवशी इथं चौकशीला आले, त्याची घरजड दिला तर त्याला बोलता येत नव्हतं. आणि त्याची बायको म्हणती हे काय म्हातारा माणूस करीन का? चोरी कराय म्हातारा नव्हता, आता तो पचवायला म्हातारा झालाय. सगळं त्यानेच केलंय, पण बायको सगळ्याला झाकण घालते. म्हणजे पोलीस कधी आले होते घरजडीतील त्याच्या? म्हणजे पोलीस काहीतरी कारवाई करतायत. कधी आले होते पोलीस? ते आता हे आले ना, माझं वरून पत्र आलेत ना, ते पत्र टाकले त्याच्यावरती. म्हणजे तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार केली का? चौकशी पोलीस करत नाही म्हणून पोलीस आलते काय? हां. किती दिवसांनी? त्याच्यावर 15 दिवसांनी आलते हे पत्र आल्यावरती. आता दिवस किती झाले? आता बरेच जवळजवळ 15 परत ते चौकशी करून जाऊन 15-3 वार होऊन गेलेत. आता 6 महिन्यापूर्वी गुन्हा नोंदवलाय ना, मग हे 5 महिन्यांनी जडते घ्यायला आली होती का? ते समाधानासाठी फक्त जसं काय आम्ही केलंय असं दाखवायला आलेत फक्त.
तेव्हा झडती वगैरे किंवा पोलीस तपास नीट केला असता तर तुमचे दागिने सापडले असते तुमचं म्हणणं आहे. सापडले असते ते, आणि त्यांनी मोडले तरी तो कधीतरी कबूल झाला असता, पण यांनी त्याला शिक्षा नाही दिलेली. पोलिसांनी पण त्याच्याकडून चौकशी करून चांगलं विचारून नाही घेतलेलं, काहीच केलं नाही. गुन्हा तर हा तुमचा दिवसा घडलाय का रात्रीचा घडलाय का अंदाज? दुपारचा, दिवसाच घडलेला आहे, दुपारी. मी तर आसपास तर घर दिसत आहेत मला, कोणी काही पाहिलं नाही का मग? घर आहे आता, हे घर बंद आहे, याला कुलूप होतं. हे शेजारची लोक असे तरी कळलं असतं, ते नसतं केलं मग त्यांनी. पण हे पण कुलूप लावून गेले होते, त्यावेळेला कोणच नव्हतं. दुपारचं सुनसान हे बघून त्यांनी केलंय. दुपारचं सुनसान बघून केलेलं आहे त्यांनी, आणि तो खोटं बोलतोय, प्युअर खोटं बोलतोय, पण सगळं त्यांनीच केलेलं आहे. कुत्रं वगैरे आणलं असतं ते पोलिसांनी, डॉग स्क्वॉड, तरी सापडलं असतं. पण आम्हाला त्याचं हे नाही. पण ते पोलिसांनी त्यावेळेला आम्हाला काही बोललेच नाही. नंतर म्हणते तुम्ही असं आणलं असं तर ते भेटलं असतं. म्हणलं तुम्हाला माहीत होतं, तुम्ही करायचं होतं, आम्हाला माहीत नाही त्या गोष्टीतलं, आमच्याकडं कधी झालेलंच नाही हा प्रकार. पण त्यांनी त्यावेळेला हे नाही घेतलं. आता पुढं काय? आता पुढं काय, आता बातमी द्यायची, जाऊ दे यावं त्याची गेलेलीच आहे, आमचं डाग तर आम्हाला भेटलेलेच नाही आहे, आणि शेवट त्यांनीच घेतलेले सगळे. का पोलिसांच्या हातामध्ये खूप काय असतं की ज्यावेळी जो गुन्हा घडला होता त्यावेळी पहिले जे काही आहेत घटनास्थळाचा पंचनामा किंवा जे डॉग स्क्वॉड बोलून त्याचा माग काढता येऊ शकला असता, कारण की यांचं ज्या संशयित आरोपीचं ते नाव घेत आहेत तो यांच्या परिचयाचा आहे. आणि पोलिसांना खूप मोठा क्ल्यू होता, कारण की चावी पण घेतली, कुलूप पण उघडलं, परत पिटीच गायब केली, परत ते कुलूप लावलं, चावी तिथे ठेवली, नंतर पाठीमागं कागदपत्र काढली, उचकापाचं केली, पेटी फेकून बी दिली विहिरीमध्ये. म्हणजे हा काय बाहेरचा वगैरे हा माणूस 100% नसणार आहे. आणि जर त्यावेळी जर पोलिसांनी जर व्यवस्थित तपास केला असता तर यांचे मात्र जे काही दागिने गेलेले आहेत, आज यांना लेकीचे दागिने घालायची वेळ नसते आली. जरी ते लेकीचे जरी असले तरी ते तिचे नाही आहेत, ती दुसऱ्याचे आहेत. आणि प्रत्येक महिलेला स्वतःचा दागिना हा स्वतःचा असतो, ती दुसऱ्याचं ते घालूच शकत नाही. आणि घातलं तरी तो काय मान सन्मान तिचं ते मन खात राहतं. तशी परिस्थिती आज इथे झालेली आहे. तर पोलिसांनी त्यावेळी जर डॉग स्क्वॉड जर बोलून किंवा नीट चौकशी केली असती तर ह्या महिलेला न्याय मिळाला असता. आणि आज देखील आता गुन्हा उघड झालेला नाही आहे. नक्की आता करायचं तरी काय? या महिलेने वरिष्ठांकडे जेवढ्या पत्रव्यवहार केला तेव्हा आता 5 महिने गुन्हा घडल्यानंतर तुम्ही जर गडझडती घेत असाल तर काय उपयोग आहे त्याचा? अवसर साहेबच होते PI. भेटल नाही तुमच्या याने भेटलं काय? मी कोण आहे हे सगळं यांचे आता दिवस किती झालेत ताई? आता भरपूर दिवस झाले. पण तुम्ही जर हे मला जर मदत केली तर मला न्याय भेटन. तुमच्या मदतीने म्हणजे भेटला तर भेटेन मला न्याय, नाही तर नाही शक्यता. पोलिस आता काय त्याची हे नाही घेते. पोलिसांना त्यांनी काहीतरी दिले असते ना आतून, आपल्याला नाही सांगता यायचं काही. तेव्हा ते गप्प बसलेत, असे नसते गप्प बसले ते. काय हायगाय करतात, पैसे घ्यायचा नाही विषय, हायगाय खूप करतात, कामात लक्षच नाही. आणि मी पुण्याला पण गेले होते, ते संदीप किल साहेब आहेत म्हणून, ते लय भारी आहेत. त्यांनी मी एकदा गेल्यामुळं ते घर झडती घेतली, नाही तर नसती, काहीच नसतं केलं यांनी. मी त्यांच्याकडे गेले डायरेक्ट, पण तिकडं त्यांची भेटण्याची वेळ खूप टाईम, म्हणजे 4च्या पुढं, ते कधी 5ला येतात, मग यायला 12-1 वाजती. एक तर मग रात्रीची भीती वाटते. ते भावाला सारखं संग न्यायला, भाऊ पण आजारी असतोय, तो पण त्याची परिस्थिती गरीबच आहे. साहेब काय म्हणाले? गिल साहेब म्हटले मीटिंग लावून टाका आणि का घरजडती काहीतरी करा, ह्या बाईचंच काय असन ते बघा तुम्ही. त्यांनी मग इथं आल्यावरती मला म्हणतात आम्ही फक्त घरजडती घेणार आणि गप्प बसायचं, तुम्ही जास्त बोलायचं नाही, असे ते अवचर साहेब बोलले. काय ते अवसर आहे, काय अधिकारी राव, कसा नसावा अधिकारी? त्याचं गप्प बसायचं, पुढं काही हे करायचं नाही, तक्रार करायची नाही का? नाही. अधिकारी कसा नसावा त्याचं उदाहरण हे अवसर. ते पहिले नलावडे साहेब होते ना पोलीस, एकच नंबर होते पार. त्यांनी ना ते म्हटले ताई मी तुझ्या भावासारखा आहे ग, तुला मी अर्ध्या रात्रीला मदत करीन. माझ्या पोरीच्या टायमाला त्यांनी खरोखर लय मदत केली. अशी परत कधी पोलीस पण नाही होणार. यशवंत नलावडे का रिटायर झाले वाटतं ते? लय भारी होते. म्हणते तुझ्या पोरीच्या केसाला जरी धक्का लागला, मी अर्ध्या रात्रीला तुझ्या घरी बघ. मग काय करायचं? तिला म्हटली काय केली मदत त्यांनी?
ते गावातलंच एक पोरगं तिच्या म्हणजे असं हे लागलं होतं नादाला, तर त्यांनी हे केलं, त्याच्यातून सुटका केली आणि तिचं लग्न केलं. चांगलं झालं तिचं, चांगल्या घरात गेली ती पण ते साहेब लय भारी होते, मला नंबर पण दिला, पण ते नाही भेटले मला परत जुन्नर. बऱ्याच वेळा फोन केला, बरं आहे का ताई, तुझ्या पुरीचं बरं आहे का? म्हटलं हा, तिचं खूप चांगलं झालंय. पण या पोलिसांनी माझं थोडं सुद्धा हे नाही घेतलेलं. म्हणले मामा म्हणून मी तुझं कन्यादान करायला येईन लग्नाच्या टायमाला. मला सांग नक्की तुझं अजून चांगलं होईन. खरोखर तिचं चांगलं झालंय, खूप चांगलं झालंय. जावई सुद्धा माझा निर्विसनी आहे. आणि त्यांच्यामुळेच मी आज खरोखर त्याच्यातून निभावले, बाहेर निघले आणि खरोखर चांगलं झाले. आता नवीन पोलीस निरीक्षक आलेले आहेत दत्तात्रय गुंड नावाचे, ते चांगले अधिकारी, तुम्ही त्यांना भेटायला जा, ते नाही, नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढतील. कुठं असतात ते? जुन्नर पोलीस स्टेशन, त्या अवसर ती बदली झाली, लय लोकांचा त्यांनी ताळ घेतला. लय म्हणजे अहो, मी लय वेळा गेले, पार त्याच्यावर कंटाळून मी पुण्याला गेले. पुण्याला त्या संदीप किल साहेबांकडे एकदा गेले मी, बऱ्याच वेळा घरके मारले, पण त्यांचं टायमिंग फिक्स नसतो, यायला रात्र होती. माझा भाऊ पण आजारी, त्याला अर्धांगी पॅरलेस झालेला आहे एका हाताला पायाला. आता ठीक आहे, त्याला गोळ्या चालू आहेत. त्याच्यामुळं जोडीला कोण नसतंय ना, रात्र होती यायला, त्याच्यामुळं. गुंड साहेबांना भेटा, नक्की तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करतील ते, कारण की विषय म्हणजे लांबलाय खूप, पण तरी पण काय होते का बघूया. माझी सर्व भगिनींना, आया बहिणींना विनंती आहे की कोणत्याही तिराईत व्यक्तीला आपल्या घरामधलं काय चाललं आहे, कारण की बायांना खूप सवय असती किंवा काय दाखवायचं, दागिने दाखवायचे, कुणी आलं का शेजारणीला दाखव, कोणी हिला दाखव, तिला दाखव, असं करू नका. कोणी आपल्या घरामध्ये पुरुष वगैरे कोणी आला तर ते बघा हे कशासाठी येतात, आपलं जे उंबऱ्याबाहेर जेवढं राहील तेवढं चांगलं आहे. आता यांनी विश्वास ठेवला आणि यांची आता ही एवढी मोठी चोरी झाली. पैसे बिशे कुठे होता? पैसे कपाटात असायचे, कपाटाचं पण लॉक तोडलेलं आहे त्यांनी. तुटलेलं आहे का? त्याने ते कळलं नाही का तुम्हाला? पहिलं तोडलंय पीटीच्या अगोदर आहे ना त्यांनी. बाकीचे पैसे कुठे होता? आता ऑनलाईन आहे, पैसे नाही ठेवत. बँकेत ठेवता ना. ते पैसे वगैरे बँकेत ठेवा, दागिने सुद्धा जे काय आहे ते जास्त कुठं काय दाखवू नका, कुठं ठेवलेत काय ठेवलेत.